नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी समोर येते. मुंबईच्या उपनगरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसतोय. सखल भागात पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक देखील मंदावलेली आहे. त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून मुंबईला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आता पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. यातच या पावसामुळे आता नागरिकांना मोठा फटका बसत असल्याचं पाहायला मिळतंय. तर आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे. त्यामुळे नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतो. मात्र आता या पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. तर सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसतोय. सखल भागात पाणी साचलंय. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक देखील मंदावलेली आहे. त्यामुळे या पावसाचा परिणाम मुंबईतील वाहतुकीवर झालेला आहे. तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून. मनोज, सलग तिसऱ्या दिवशी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, आपण बघितलं मुंबई आणि मुंबईच्या उपनगरात आपण बघितलं तर तिसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे. आणि आज काल मध्यरात्रीपासून आपण बघितलं मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. आता आपण दादर येथील शिवसेना भवन या ठिकाणी आहे. आपण बघू शकता संपूर्ण परिसर आपण बघितलं, वातावरण देखील बघितलं तर ढगाळमय वातावरण झालेलं आहे आणि पाऊस जोरदार हा मुंबईमध्ये पडत आहे. आणि आपण बघितलं आज आठवड्याचा पहिला दिवस आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक हे कामाला जात असतात आणि त्यांची या ठिकाणी तारांबर देखील उडालेली आहे. तसंच शाळेमध्ये विद्यार्थी देखील जात असतात, ते देखील कुठेतरी त्यांना त्रास होत आहे. आणि आपण या ठिकाणी बघितलं तर ट्रॅफिक कुठे कुठे काही भागामध्ये होऊ लागलेलं आहे, कारण की सखल भागामध्ये पाणी साचल्याला देखील सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये कुठेतरी परिणाम होऊ लागलेला आहे. पण काही ठिकाणी आपण बघितलं गाड्या ह्या सुरळीतपणे धावत आहेत. पण याचा फटका रेल्वेवर पडलेला आहे. रेल्वे सेवाही आपण पश्चिम रेल्वे सेवा बघितली तर 5 ते 7 मिनिटं उशिराने धावत आहे. तर मध्य रेल्वे सेवा देखील आपण बघितलं 5 ते 7 मिनिटे ही उशिराने धावत. आणि हवामान खात्याकडनं आपण या ठिकाणी बघितलं तर ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. आणि समुद्र ठिकाणी एकंदरीतच मुंबईतील या पावसाचा परिणाम आता रेल्वे वाहतुकीवर देखील झाल्याचं पाहायला मिळते. तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसतोय. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली आहे. तर याच मुंबईतील पावसाचा परिणाम आता पश्चिम रेल्वेवर झाल्याची माहिती समोर येते. 5 ते 7 मिनिटं पश्चिम रेल्वेवरची रेल्वे ही उशिरानं धावतीये. त्याचबरोबर आता या सगळ्याचा परिणाम नोकरदार वर्गावर, त्याचबरोबर शाळेतल्या विद्यार्थ्यांवर होताना पाहायला मिळतोय. तर सलग तिसऱ्या दिवशी मुंबईला पावसानं झोडपून काढलेलं आहे. तर रात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि याचा मोठा परिणाम आता मुंबईतील वाहतुकीवर झालेला आहे. तर सखल भागात पाणी साचल्याची माहिती देखील समोर येते. आता रेल्वे प्रशासनाकडून या संदर्भात काय उपाययोजना करण्यात येतात. त्याचबरोबर मुंबईमध्ये पुढील काही दिवस आता ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांची काही दिवस तारांबळ उडणार असं चित्र दिसून येत आहे.